स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने काल ठाण्याच्या तीनाथ नाका परिसरात सांता क्लॉजने वाहन चालकांना दिले वाहतूक नियमांचे धडे. हेल्मेट न घालता किंवा चारचाकी चालवताना सीट बेल्ट न बांधता गाड्या चालवत स्वतःच्या जीवाशी खेळ करणाऱ्या वाहन चालकांना नाताळच्या निमित्ताने वाहतुकीचे धडे देण्यात आले. यावेळी सांता क्लॉजच्या वेशभूषेतील नागरिकांच्या हस्ते वाहन चालकांना कीचेन देत वाहतुकीचे नियम पाळण्याची विनंती करण्यात आली. दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आव्हानाकडे वाहन चालक दुर्लक्ष करतात. यामुळेच नाताळच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम राबवलाय. सांता क्लॉजने चालकांना कीचेन आणि चॉकलेट देत नाताळच्या शुभेच्छा देत वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. ठाण्याच्या तीनाथ नाका परिसरात वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून ते सिग्नलपर्यंत रस्त्यावर फिरून सांता क्लॉजने वाहन चालकांना जनजागृती केली. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या निवासी मालमत्तेच्या मालकीबाबत प्रॉपर्टी कार्ड दिले जात आहे. ठाण्यातील या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. उद्या 27 डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या प्रॉपर्टी कार्डाचे वाटप केले जाणार आहे. या अगोदर 12:30 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी प्रणालीद्वारे उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्डाचे वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील 39 ग्रामपंचायतमधील 43 गावात 4523 लोकांना त्यांच्या मालमत्तेचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डाला मोठं महत्त्व प्राप्त झाले. या कार्डाद्वारे मालमत्तेवर कर्ज काढता येणार आहे. तसेच मालकीचा पुरावा असल्याने मालमत्तेचे विवाद कमी होणार असून ग्रामपंचायतीलाही कर आकारणे करणे शक्य होणार आहे. तसेच गाव विकास साध्य होणार आहे. या कार्डाच्या माध्यमातून अन्य काही उत्पन्नाचे स्रोत निर्माण होणार आहेत. या कार्डाबाबत नागरिकांमध्ये तसेच लोकप्रतिनिधींमध्ये जनजागृती करणे गरजेचे असून त्या निमित्ताने या कार्डाबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे सह ठाणे जिल्ह्यातील आमदार, ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी दिले. गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या व अडचणींबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत ठाण्याच्या कोकणेपाडा उपवन तलाव येथील मैदानातील भव्य मंडपात गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन आयोजन करण्यात आलं आहे. 27 डिसेंबर रोजी आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे तसेच जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून दुसऱ्या दिवशी शनिवारी 28 डिसेंबर रोजी होणाऱ्या महाअधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. तसेच ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील हे महाअधिवेशन यापूर्वी जून महिन्यात होणार होते. मात्र कोकण पदवीधर निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण तसेच सहकार मंत्री, गृहनिर्माण मंत्री आदींसह राज्याचे सहकार आयुक्त अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. 3 दिवसात सुमारे 30,000 सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवणार असून यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. अधिवेशनांमधील प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायाचे स्टॉल, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था, त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल देखील असणार आहेत. अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आगामी 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा हॉटेलमधील सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आले. बिझनेस जत्राचं हे 4थं वर्ष आहे. राजकीय, सामाजिक, उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले असंख्य मान्यवर या बिझनेस जत्राला भेट देणार आहेत आणि लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बिझनेस जत्राला उपस्थित राहणार आहेत. लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना, प्रोफेशनल व्यक्तींना, तज्ज्ञांना, ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त होईल. ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांच्या उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील, जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या असंख्य संधी निर्माण होतील. परिणाम स्वरूपी सगळ्यांची उन्नती होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. ज्याप्रमाणे गावागावात जत्रेमुळे आनंददायी वातावरणात जनसंपर्क वाढून व्यावसायिकांमध्ये आर्थिक उलाढाल होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे लक्षवेध बिझनेस जत्रामध्ये सगळी मंडळी एका सकारात्मक वातावरणात एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील, नवीन संधी निर्माण करतील आणि व्यवसाय विकास साधतील. या बिझनेस जत्रेला किमान 25,000 लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून 10,000 पेक्षा जास्त इन्क्वायरी जनरेट होतील आणि या माध्यमातून भविष्यात 100 करोड रुपयापेक्षा जास्त व्यवसाय होईल अशी आमची अपेक्षा आहे, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. कुर्ल्यात झालेल्या बेसच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाले. ठाणे परिवहन विभागाच्या TMT बस गाड्यांमध्ये चालकांसाठी हे करा, हे करू नका अशा स्वरूपात सूचनांची यादी लावण्यात आली. यावर मद्यपान करून गाडी चालू नका, सीट बेल्ट बांधा असे विविध नियमावली मांडण्यात आली आहे. तर परिवहन विभागाच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ चालकांची ब्रेथ अनालायझरच्या माध्यमातून तपासणी केली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली. कुर्ल्यात 2 आठवड्यापूर्वी झालेल्या बेस अपघातात निष्पाप 8 जणांचा बळी गेलाय. या विचित्र अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्व शहरांमधील यंत्रणा सतर्क झालेली पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. TMT बस गाड्यांमध्ये चालकांच्या आसन व्यवस्थेसमोर सूचनांची भलीमोठी यादी लावण्यात आली आहे. यात हे करा आणि हे करू नका अशा स्वरूपात चालकांसाठी नियमावली देण्यात आली आहे. मद्यपान करून गाडी चालू नये, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, नेहमी सीट बेल्टचा वापर करा, वेग मर्यादा पाळा अशा विविध सूचना यावर देण्यात आल्या आहेत. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.